रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये आज महत्त्वाच्या खात्यांचे वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आज अलिबाग येथील जिल्हा नियोजन सभागृहात पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेला नव्याने निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच महायुतीमधील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेत विविध खात्यांचे वाटप करताना काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून महाड पोलादपूर परिसरातील शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत खोळंबे यांच्याकडे अर्थ आणि शिक्षण ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली। तर पेण येथील भारतीय जनता पक्षाचे वैकुंठ पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात आले असून रोहा येथील अजित पवार गटाचे मधुकर पाटील यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला रायगड जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपद मिळाले असून महायुतीकडे 59 पैकी तब्बल 57 सदस्यांचा पाठिंबा असल्याने सत्ता स्थापना अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले। सभेमध्ये शिक्षण, पाणीपुरवठा आणि आरोग्य या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। राज्यभरात मराठी शाळा बंद होत चालल्याच्या मुद्द्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। तसेच अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराच्या दर्जामध्ये गौरबंगाल आणि अनियमितता असल्याचे मुद्दे समोर आल्याने सभापती रसिका केणी यांनी यावर धोरणात्मक निर्णय घेत संबंधित विषयाच्या चौकशीचे आदेश दिले। येत्या काही दिवसात लवकरच शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने शिक्षणासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय तत्काळ घेण्यात येणार असल्याचेही सभेमध्ये स्पष्ट करण्यात आले। दरम्यान पावसाळा जवळ येत असल्याने नालेसफाई आणि धरणातील गाळ काढणीची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात व्हावीत, अशी ठाम भूमिका सदस्य मानसी दळवी यांनी सभागृहात मांडली। अनेक वर्षांनंतर सत्तांतर झाल्यामुळे विविध प्रलंबित प्रश्न सभेमध्ये मांडण्यात आले, त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र सुरुवातीच्या गोंधळानंतर सभा सुरळीतपणे पार पडली। एकंदरीतच खात्यांचे वाटप आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेली चर्चा यामुळे रायगड जिल्हा परिषदेत नव्या कार्यकाळाची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। काही नसणार आव्हान, कारण या वेळेला मी अनेक 30 कोटीचा अर्थसंकल्पाचा साक्षीदार मी आहे। 30 कोटी 50, 60, 70, 80, 100, 111 पर्यंत आम्ही गेलेलो आहोत। आता तो 250 कोटीचा अर्थसंकल्प आहे। बराचसा निधी, बऱ्याचशा योजना जिल्हा नियोजन मंडळामध्ये, तिथूनही DPC मधनं बी निधी आम्हाला येतो झडपीला। या सगळा पाहता आम्ही कुठल्याही सदस्याला नाराज करणार नाही। 59 मतदारसंघामध्ये जेवढे आमच्या सोबत सत्तेमध्ये असणारे सदस्य आहेत, एक 2-4 इकडे तिकडे आहेत, पण ती कुणाच्या तरी काकाखाली आहेत, कुणाच्या सोबत आहेत स्थानिक लेवलला। त्यामुळे चांगल्या प्रकारे विकास होईल आणि आम्ही शुद्ध मंडळी आहोत। बघा, आमचा जो अभ्यास आहे की शिक्षणामध्ये प्राथमिक शाळा ज्या आहेत आपल्या मराठी माध्यमच्या, यांच्यामध्ये पटसंख्या फार घटते। वर्गखोल्या दिल्या, आपण स्वच्छतागृह दिलीत, काही ठिकाणी नसतील, परंतु पटसंख्या घटते। त्याला कारणीभूत जर मला विचारलं तर आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत। कारण आमचीच मुलं, मग आमचा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, शिक्षक असेल, शिक्षक लाख रुपये पगार घेतो प्राथमिक शाळेत 2 मुलांवरती, आणि त्याची मुलं खाजगी शाळेमध्ये असतात। आज आता मगाशी सदस्याने जे इथे प्रश्न मांडले, तर बऱ्याचशा पनवेलचा विषय घेतला की त्या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी भरपूर आहेत आणि प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत। ही स्थिती आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून नेमकं आपल्याला काय करायला लागेल, प्राथमिक शाळांच्या शिक्षणाचा दर्जा किंवा विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल, यासाठी आम्ही सखोल अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करू। आज रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापन झाल्यानंतर आज विशेष समित्या म्हणून आपण वैकुंठ पाटील आणि उत्तमराव कळंबे यांना आपण विशेष समितीवर यांची निवड केली होती। आज आपण बांधकाम आणि आरोग्य हे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, तशाच पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे आमचे गटनेते वैकुंठ पाटील, तशाच पद्धतीने अर्थ व शिक्षण हे आमचे चंद्रकांतजी कळंबे यांना आपण हे खाते वाटप आज केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषद एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले। आज भारतीय जनता पार्टीला इतिहासात पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपद मिळाले। आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याच पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गट, तशाच पद्धतीने शिंदे गट आणि उभाटा आमची महायुती आहे। 59 पैकी 57 सन्मान्य सदस्य हे सत्तेमध्ये आहेत। यांना सर्वांना घेऊन या रायगडला एक सर्वांगीण विकास करून रायगडचे जे प्रलंबित प्रश्न, गेल्या 4 वर्षात इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासन नव्हतं, त्यामुळे जी अधिकाऱ्यांमध्ये आलेलं मुजोर अधिकारी यांच्यावर वचक करून या भविष्य काळात रायगड जिल्हा सर्वसंपन्न कसं होईल यासाठी आम्ही सारी मंडळी एकत्रित्या काम करून
रायगड जिल्हा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. रायगड जिल्ह्याचा आपण एक थोड्या दिवसापूर्वी बजेट सादर केला. तो बजेट 85 करोडवरून 175 करोडचा आपण बजेट सादर केला. त्याच पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे. त्याच पद्धतीनं राज्यात महायुतीचं देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार, तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत सरकार आहे. तिथे जाऊन तिथून मोठा भरघोस निधी आणून या रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ज्या प्रलंबित योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.